नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. आज बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग यांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन वर्गात आपल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक स्वागत करते. मी अनिता अनिल चौधरी, नाडकर्णी पार्क मराठी शाळा क्रमांक 1 मधील प्रशिक्षिका आहे. आज आपण सामान्य विज्ञानाचा पाठ बघणार आहोत, आपत्ती व्यवस्थापन. काल सुद्धा आपण या पाठाचा काही भाग पाहिला होता. तो भाग कोणता आहे बघा, तर आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे व्यवस्थापन, आपत्तीचे प्रकार, आपत्तीचे कारण आणि आपत्तीची परिणामे, उपाय, दुष्काळ आणि दुष्काळाची कारणे. हा भाग आपण काल पाहिला होता. होणारे बाळांनो, विद्यार्थी मित्रांनो, काल जे होते त्यांना माहिती असेल की आपण काल आपत्तीविषयी आणि नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ याविषयी माहिती पाहिली होती, बरोबर? हो. आणि त्याचे जे कमी करण्याचे उपाय आहेत, दुष्काळाची तीव्रता कमी करण्याचे उपाय, त्याच्यामध्ये आपण शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा, मलिक अंबरचा सुद्धा उल्लेख केला होता की त्या काळी त्यांनी सुद्धा या बाबतीत आपल्या राज्यामध्ये, आपल्या प्रदेशामध्ये त्यांनी हे उपाय केलेले होते. आज आपण याच्या पुढचे जे भाग आहेत, नैसर्गिक आपत्ती, ढगफुटी, महापूर, वीज पडणे ह्या आपत्ती बघणार आहोत. तर सगळ्यात आपण आधी बघणार आहोत ढगफुटी. ढगफुटी ही सुद्धा एक नैसर्गिक आपत्ती आहे. कोणत्या प्रकारची आपत्ती आहे बाळांनो? नैसर्गिक. नैसर्गिक म्हणजे काय माहिती तुम्हाला? काल आपण शिकलो. हो. म्हणजे जी निसर्गताच येते त्याला म्हणतात नैसर्गिक आपत्ती. आता या ठिकाणी बघा, ढगफुटी हा आपल्याला भाग बघायचा आहे. ढगफुटी, ढग फुटणे. ढगामध्ये काय असतं बाळांनो? पाणी असतं. तर त्याआधी एक क्रिया आपण बघणार आहोत, संगणन. पाणी जे आहे ते पाणी तुम्हाला माहिती किती अवस्थांमध्ये असतं बाळांनो? स्थायी रूप, द्रवरूप आणि एकदम बरोबर, स्थायी रूप, द्रवरूप आणि वायुरूप. तर यामध्ये बर्फ हे स्थायी रूप, बरोबर. पाणी, पाण्याची अवस्था द्रवरूप. आणि ह्या द्रवाला उष्णता दिली की काय होतं बाळांनो? स्थायी रूप बनतं. द्रवाला, पाण्याला आपण उष्णता दिली की काय होतं? गरम वाफ बनते आणि एकदम बरोबर, शाबास. बरोबर. तर त्याची वाफ बनते आणि ती वरवर आपल्याला जाताना दिसते. आपण घरात पण बघतो बघा, पाणी वगैरे तापवलं, भाजी वगैरे उकळायला लागली, दूध तापायला लागलं की दिसतात की नाही? त्याचप्रमाणे या ठिकाणी पावसाचं जे पाणी आहे ते पावसाचं पाणी सगळं एकत्र होऊन कुठे जातं? वाहत वाहत जाऊन समुद्राला भेटतं. आणि नदीचं पाणी, तलावाचं पाणी, समुद्राचं पाणी यांची उष्णतेमुळे काय होते? वाफ होते. बघा चित्रामध्ये तुम्हाला बरोबर, चित्रात तुम्हाला दाखवलेलं आहे बघा. काय होतं? पाण्याची वाफ होते, वर जाते आणि त्याचं संगणन होतं आणि ते परत पावसाच्या रूपाने खाली येतं. बरोबर, जमिनीत जातं. तर असं हे चक्र नेहमी चालू असतं. याला कोणतं चक्र म्हणतात माहिती? जलचक्र. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. जलचक्र असे म्हणतात. याच्यामध्ये जी एक महत्वाची क्रिया आहे संगणन. संगणन म्हणजे
म्हणजे या सगळ्या क्रियांमध्येच संगणन ही पण येते बघा. कंडेन्सेशन, कंडेन्सेशन म्हणजे काय? संगणन. तर बाष्पाचे पाण्यात परत रूपांतर होणे याला म्हणतात संगणन. ही क्रिया आपण घरामध्ये सुद्धा बऱ्याचदा बघत असतो. आपण जर फ्रीजचं पाणी काढलं बघा, बाटली जर बाहेर ठेवली किंवा पेल्यामध्ये जर थंड पाणी टाकलं तर बाहेरच्या बाजूने आपल्याला दिसतात की नाही थेंब थेंब. हो. म्हणजे हवेतील जे बाष्प असतं ते बाष्प थंड पाण्यामुळे त्याचं पाण्यात परत रूपांतर होतं. आणि ही जी क्रिया आहे याला म्हणतात संगणन. आणि ह्या संगणन क्रियेमुळेच आपल्याला आता पुढे बघायचं आहे की ढगफुटी ही क्रिया कशी होती. तर पुढच्या चित्रामध्ये बघा, निरीक्षण करा चित्राचं काय होतंय. बघा, तर काही वेळा काय होतं, पाऊस देणारे ढग असतात की नाही ते खाली पाणी आणतात, म्हणजे पावसाच्या रूपाने ते पाणी येतं आणि ते पाणी आल्यानंतर ते पावसाच्या स्वरूपात पाण्याच्या स्वरूपात जमिनीवर न पडता, ऍक्च्युली पाऊस आला की सगळं पाणी कुठे येतं? जमिनीवर येतं. पण कधी कधी काय होतं, तर हे जे पाणी आहे हे पाणी हवेतील वातावरणातील उष्णतेमुळे परत त्याच ढगात जातं. बघा, ज्या ढगातून पाऊस आला त्याच ढगामध्ये उष्णतेमुळे त्या पाण्याची वाफ होऊन म्हणजे बाष्प बनून परत त्याच ढगात जातं. आणि त्या ढगात गेल्यामुळे काय होतं, पाण्याचा साठा, बाष्पाचं प्रमाण त्या ठिकाणी खूप वाढतं. आणि ते वाढल्यामुळे एकदम तीव्र संगणन ही क्रिया घडते आणि एका विशिष्ट जागेवर किंवा विशिष्ट भूभागावर अचानक खूप पाऊस पडतो, खूप पाणी येतं ढगांमध्ये. या चित्रामध्ये बघा, एका ठराविक ठिकाणीच आपल्याला पाऊस पडताना दिसतोय की नाही? हा, तर असा पाऊस, बरोबर, तर असा पाऊस जो असतो तो जवळजवळ 100 मिलीमीटर प्रति तास, म्हणजे एका तासाला 100 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा सुद्धा अधिक प्रमाणात हा पाऊस एकाच ठिकाणी पडतो. आणि ह्याच घटनेला काय म्हणतात? ढगफुटी असे म्हणतात. थोडक्यात काय, जर आपण शब्दावरून जर लक्षात ठेवलं तर ढगफुटी म्हणजे ढग फुटणे. ढग फुटले म्हणजे काय होतं? पाऊस पडतो. पण पाऊस कुठे पडतो? ठराविक ठिकाणीच पडतो. ज्या ठिकाणी त्या ढगाची व्याप्ती असेल त्या ठिकाणीच तो पडत असतो. तर अशी ढगफुटी बघा पुढच्या चित्रामध्ये आपल्या मुंबईला पण झालेली आणि लेह लडाख मध्ये पण झालेली. हा, आता हे जे चित्र आहे बघा, हे कुठलं आहे? उत्तराखंड. आणि या ठिकाणी 6 ऑगस्ट 2010 ला अशीच एक ढगफुटी झाली होती. उत्तराखंड कुठे आहे बाळांनो, माहिती तुम्हाला? आपला जो आपल्या देशात आहे, पण आपल्या देशात उत्तरेला हिमालय पर्वत आहे, माहिती ना तुम्हाला, हो की नाही? हा, तिकडचा जो भाग आहे त्या भागात उत्तराखंड हा आहे. आणि तिथे लेह या ठिकाणी अशीच ढगफुटी झाली होती. आणि तुम्हाला चित्रात दिसतंय बघा, ढगफुटी झाल्यानंतर काय दिसतंय रे पहिल्या चित्रामध्ये? पाणीच पाणी सगळीकडे. बरोबर, पाणीच पाणी आहे. आणि त्याचबरोबर चिखल सुद्धा दिसतोय बघा. म्हणजे जे पाणी आहे, जे पाणी आहे ते पाणी कसं दिसतंय? माती मिश्रित, खूप माती मिश्रित आहे. हा, तर असा पाऊस आल्यानंतर, ढगफुटी झाल्यानंतर, एकाच ठिकाणी आल्यानंतर काय होतं, तिथली जी माती असते ती सुद्धा त्याच्या बरोबर वाहून जाते आणि त्या ठिकाणी खूप पाणी साचतं. दुसरी जी घटना आहे ती घटना आहे 26 जुलै 2005. ही मुंबई या ठिकाणची आहे.
तुमच्यापैकी आपल्यापैकी बरेच जण मुंबईतले आहे, हो की नाही? हो. तुम्ही पाहिलेली आहे का बाळांनो त्यावेळेची हो. ढगफुटी? नाही. नाही आठवतंय तुम्हाला? मॅडम. हा बरोबर, नाही तुम्ही मॅडम. लहान असणार, बरोबर आहे. पण त्यावेळेला अशीच ढगफुटी झालेली होती आणि काही तासातच खूप मोठा पाऊस येऊन ते पाणी या मुंबईमध्ये साचले होते. तर जवळजवळ 950 मिलीलीटर एवढा पाऊस त्यावेळी झाला होता आणि तोही 8 ते 10 तासांमध्येच. म्हणजे त्यावेळी अशी परिस्थिती झाली होती की सगळ्यांच्या घरांमध्ये हा जो पाऊस आहे, पाणी आहे ते शिरलेलं होतं आणि खूप मोठं नुकसान झालं. जी कामाला गेलेली माणसं होती, व्यक्ती होती, ते सुद्धा 4-4 दिवस घरी पोहोचू शकले नव्हते. एवढे की त्यांना 5 मिनिटं 3 मिनिटं सुद्धा त्या पावसातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जाऊ शकले नाहीत आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी झालं होतं. तर ते आपल्याला या दुसऱ्या चित्रामध्ये दिसत आहे. दिसतंय की नाही? आणि रेल्वे गाड्या ज्या आहेत, लोकल गाड्या, त्या तर 15 ते 20 दिवस नीट व्यवस्थित चालू शकल्या नव्हत्या. म्हणजे पर्यायाने आपल्या राज्याचं, राष्ट्राचं सुद्धा या ठिकाणी नुकसान झालं होतं. आता ही जी ढगफुटी आहे, या ढगफुटीने तुम्हाला कळलं काय झालं? काय होतं? नुकसान झालं, सगळीकडे पाणी. एकदम बरोबर, सगळीकडे पाणी झालं, नुकसान झालं, घरादारांमध्ये पाणी शिरलं आणि सगळं आपलं जे जनजीवन आहे ते विस्कळीत झालं. तर याचे आपण आता परिणाम बघणार आहोत थोडक्यात. ढगफुटीचे परिणाम बघा. या ढगफुटीचा आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम होतो. तर या सगळ्या घरांमध्ये बघा काय झालेलं आहे. पाणी साचलंय, पाणी शिरलेलं आहे. एकदम बरोबर, पाणी साठलेलं आहे. मग पाणी, बरोबर, मग पाणी साठल्यामुळे काय झालं असेल रे? खूप मोठा प्रमाणावर. बरोबर, काही जण तर याच्यामध्ये वाहून सुद्धा गेले. फक्त व्यक्तीच नाही, माणसंच नाही, तर प्राणी सुद्धा प्राणी. याच्यामध्ये वाहून जातात. पुढे बघा, जिथे ढगफुटी होते तिथला सगळा भाग काय होतो, पूर्ण पाण्याने भरला जातो. खूप मोठ्या प्रमाणावर आपली हानी होते. पुढच्या चित्रामध्ये बघा, आपल्याला आणखी एक ढगफुटीचा परिणाम दिसतोय. तुम्हाला आताच सांगितलंय, प्राण्यांचं पण नुकसान होतं. त्याचप्रमाणे जेवढं सामान आहे, आता घरामध्येच पाणी आलं तर घरातलं जेवढं सामान असेल, आपण काय करणार? घरात आल्यानंतर पाणी, आपला जीव आधी वाचवणार की नाही? हो. स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करणार, आपल्या कुटुंबातले लोक आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणार, कुठून मदत मिळते का ते बघणार. पण तरी सुद्धा कधी कधी काय होतं, या पाण्यामध्ये नाईलाजाने लोकांना सुद्धा निघायला लागतं आणि त्या पाण्यात आपलं घरात पाणी शिरल्यामुळे, त्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे घरातला जो सामान असतो तो सुद्धा या पाण्यामध्ये काय होतो, वाहून जात. आणि म्हणून आपलं काय होतं, सामानच वाहून गेला. तर आपल्याला खायला मिळेल का? प्यायला पाणी नीट मिळेल का? नाही मिळणार. या चित्रामध्ये बघा, जे प्राणी आहेत ते सुद्धा वाहून गेलेले आहे. आणखी बघा तुम्ही, प्राणी सुद्धा इथे वाहून गेलेले आहेत. आणि हे प्राणी वाहून गेले की काय होतं, ते सुद्धा या पाण्यामध्ये मृत्युमुखी पावू शकतात. आता पुढे बघा, या ठिकाणी तुम्हाला जे प्राणी आहेत ते काय झालंय, बरोबर मेलेले आहेत, मृत्यू पावलेले आहेत. म्हणजे या ढगफुटीमुळे जो प्रदेश आहे, ज्या भागामध्ये पाणी पडलेलं आहे, पाऊस खूप झालेला आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काय होते,
जीवितहानी आणि वित्तहानी. जीवितहानी म्हणजे काय? तर जीव जातो. जीव कोणाचा जातो? प्राण्यांचा. बरोबर, माणसांचा जीव जातो. आणि वित्तहानी होते. वित्त म्हणजे पैसा, संपत्ती, त्याची सुद्धा हानी होते. हानी होते म्हणजे काय होतं? नुकसान आपल्याला होते. अशा प्रकारे हे ढगफुटीचे परिणाम आहेत. आणखी बघा पुढे, ढगफुटीवर उपाय. आता हे ढगफुटी झाली, उपाय तर एकदम पाऊस पडल्याबरोबर आपण करू शकत नाही, पण तरी सुद्धा काही काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करता येणं शक्य असतं. मग पाऊस खूप आला तर पहिल्यांदा काय करायचं? आपण सुरक्षित जागी जायचं. सुरक्षित जागा कोणती असते बाळांनो आपली? बघा चित्रात दाखवलंय. सगळ्यात जास्त, बरोबर बरोबर, शाबास. सगळ्यात जास्त सुरक्षित आपल्याला कुठे वाटतं? घरामध्ये वाटतं. तर खूप घरामध्ये पाऊस आला तर आपण लवकरात लवकर आपल्या सुरक्षित जागी जाणं महत्वाचं ठरतं. लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे शक्य असेल तर बाहेर आपण थांबू नये, आपल्या घरीच आपण जावं, म्हणजे आपण सुरक्षित राहू शकू. पुढचा जो उपाय आहे बघा, डोंगर, डोंगराचा पायथा म्हणजे डोंगराच्या खालची बाजू. ज्या ठिकाणाहून आपण डोंगर चढायला सुरुवात करतो त्याला म्हणतो आपण पायथा. तर डोंगराचा पायथा नदी किनारी, दुसऱ्या चित्रामध्ये बघा नदी दिसते तुम्हाला, आणि नंतर समुद्राचा किनारा, म्हणजे ज्या ठिकाणी पाणी आहे, समुद्र, नदी किनारा, या ठिकाणी आपण जर असो तर तिथून आपण घरी तर लवकर आलंच पाहिजे शक्य असेल तर, पण शक्यतो अशा ठिकाणी जाऊ नये. का जाऊ नये रे बाळांनो, सांगता येईल तुम्हाला? सांगता येईल? ढगफुटी झाल्यानंतर आपण नदी किनारी, समुद्राच्या किनारी, डोंगर पायथ्याशी जाऊ नये, टाळलं पाहिजे. ते लाटा येतात समुद्राच्या इथे, खूप मोठ्या लाटा येतात. बरोबर, समुद्राच्या ठिकाणी मोठ्या मोठ्या लाटा येतात आणि त्या आल्यानंतर आपण त्या लाटांमध्ये वाहून जाऊ शकतो आणि जीवितहानी आपली होऊ शकते. तीच गोष्ट नदी किनारी सुद्धा घडू शकते. आणि डोंगर पायथ्याशी पाणी तर नसतं, परंतु या ठिकाणी काय होतं? ज्या वेळेला पाणी पडतं त्यावेळेला ते डोंगरावरून असं उताराकडे वाहत येतं, आणि उताराकडे वाहत आल्यामुळे एखाद्या वेळेस दरड वगैरे कोसळण्याची शक्यता असते किंवा भूस्खलन होण्याची शक्यता असते. म्हणून आपण डोंगर पायथ्याशी जाणं टाळलं पाहिजे. लक्षात आलं तुमच्या? हो. समजलं? हा, आता पुढे बघा, इथे आपल्याला आणखी एक परिणाम बघायचा आहे. काय झालंय बघा, आताच तुम्हाला सांगितलं की डोंगर पायथ्याशी उभं राहायचं नाही. या ठिकाणी बरोबर दगड पडले, दगड पडली, दरड कोसळली, आणि यामुळे काय झालं? पहिलं चित्र जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला रस्ता दिसतोय. रस्ता बंद झाला, रस्ता बंद झाला. बरोबर, म्हणजे आपलं जे जनजीवन आहे ते विस्कळीत झालं, हो की नाही? म्हणजे दुसऱ्यांशी संपर्क साधू शकणार का आपण? दुसरीकडे जाऊ शकणार का आपण? नाही, दुसऱ्यांना मदत करू शकणार का? नाही, कारण वाहतूक व्यवस्थाच काय होणार? बंद होणार, हो की नाही? तर अशा ढगफुटीच्या वेळेला दरड कोसळते आणि टेकड्या सुद्धा कोसळतात. अशा घटना या ढगफुटीच्या वेळेला घडतात. आता बघा,
तुम्हाला आताच सांगितलं मी डोंगर पायथ्याशी थांबू नये. खूप पाऊस आला तर आपण जर डोंगराकडे पाहिलं, टेकडीकडे पाहिलं, तर आपल्याला असे छोटे छोटे धबधबे दिसतात बघा, पाण्याचे दिसतात की नाही? बघायला आपल्याला हो. खूप छान वाटतात. तर पाण्याचा प्रवाह एकदम वाढून तो खाली येऊ शकतो आणि आपलं नुकसान होऊ शकतं. म्हणून पाऊस सुरू असताना पाणी प्रवाह उतारावरून खूप जोराने येऊन नुकसान टाळण्यासाठी, जीवितहानी टाळण्यासाठी आपण डोंगर पायथ्याशी थांबू नये. समजलं तुम्हाला? हो. आता बघा काय दिसतंय तुम्हाला? महापूर. एकदम बरोबर, महापूर दिसतोय. हा, महापूर म्हणजे काय रे? खूप वादळ. मोठा पूर येणे. सगळीकडे पाणी. पूर येणे सगळीकडे मोठा. सगळीकडे बरोबर, पाणी भरतं. एकदम बरोबर, सगळीकडे पाणी. ढगफुटीमध्ये बघा, ठराविक ठिकाणीच पाणी पडतं. हा, आणि महापूर म्हणजे काय? खूप पाऊस आला तर हे पाणी अधिक प्रमाणात जमा होतं आणि नदीच्या पात्रातून ते बाजूला पसरतं. आता बाजूला कुठे पसरणार? त्याचं जे पात्र आहे नदीचं, त्या नदीच्या पात्राबाहेर येतं आणि ते आपल्या वस्त्यांमध्ये, रस्त्यांमध्ये येऊन ते साचायला सुरुवात होते. शहरांमध्ये अशी परिस्थिती बऱ्याचदा घडते, विशेष म्हणजे आपल्या मुंबईमध्ये अशी परिस्थिती घडते. तर या चित्रामध्ये बघा, खूप महापूर आल्यामुळे, पाऊस साचल्यामुळे ते घरांमध्ये शिरले. आता त्याचे परिणाम बघूया बघा. काय परिणाम झाले? जनजीवन विस्कळीत झालं. लोकांना होड्यातून नेतायत. एकदम बरोबर, शाबास शाबास. त्यांचे जनजीवन विस्कळीत झाले, जीवितहानी होते, पाणी घरात गेल्यामुळे वित्तहानी होते, म्हणजे संपत्तीचा नाश होतो. हा, तर अशा प्रकारे हे महापुराचे परिणाम होतात. आणखी महापुराचा परिणाम बघू बघा. फक्त आपल्या जीवापर्यंतच येतो का? जीवितहानीच होते का? नाही. बरोबर, हा, जमिनीची धूप होते. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात एका ठिकाणची माती ती पाण्याबरोबर काय होते? वाहून जाते. वाहून जाते. हा, म्हणजे जमिनीची धूप होते. हा, त्याचप्रमाणे पिकांचं सुद्धा नुकसान होतं. कसं नुकसान होतं रे, सांगता येईल तुम्हाला? कारण की पाणी जास्त असल्यामुळे पिकांचं नुकसान होतं. हा, त्याचप्रमाणे ती जर म्हणजे जर उत्पन्न येण्यासारखं असेल, कणीस वगैरे आले असतील, तर ते सुद्धा काय होतं, त्याच्यामुळे खराब होतात. आणि पिकांचं नुकसान झालं तर आपल्याला अन्नधान्य मिळेल का बाळांनो? नाही. नाही मिळणार. म्हणजे पर्यायी काय होईल? काल आपण पाहिलं, पर्यायी काय होणार? दुष्काळ पडणार. आपल्याला खायला मिळणार का? नाही. हा, आता पुढे बघा पुढच्या चित्रात आणखी. आता हा पाऊस तर पडला, पाऊस पडताना आपण पाहिलं की काय काय होतं, पण तेवढ्या पुरतच मर्यादित नसून, तर ज्यावेळी हे जे पाणी आहे ते ओसरतं म्हणजे काय? कमी होतं. पुराचं पाणी कमी होतं. ते कमी झाल्यानंतर काय होतं? सर्दी. बरोबर, सर्दी, खोकला, रोगराई होते. आता ही रोगराई कोणत्या प्रकारची होते? कोरोना. बरोबर आहे. रोगराई कोणत्या प्रकारची होती सांगता येईल? कोरोना. कोरोना हा महापुरामुळे होतो का बाळांनो? डेंग्यू, मलेरिया. बरोबर, डेंग्यू, मलेरिया, कॉलरा, हगवण, लेप्टोस्पायरोसिस, हे जे रोग आहेत, हे रोग आपल्याला पाऊस ओसरल्यानंतर होऊ शकतात. सर्दी खोकला होऊ शकतो. म्हणजे
महापूर ओसरल्यानंतर, पाणी ओसरल्यानंतर आपलं आरोग्य सुद्धा आपल्याला सांभाळायला लागतं. आता पुढे बघा, आपण त्याच्यावर उपाय कोणते करायचे हे बघणार आहोत. हा, तर पहिला उपाय बघा, काय करायचं? काय दिसतंय तुम्हाला? धरण धरण दिसतंय. कोणत्या प्रदेशामध्ये धरणं बांधायची? डोंगराळ प्रदेशात बरोबर, डोंगराळ प्रदेशामध्ये लहान लहान धरणं बांधायची. डोंगराळ प्रदेशातच का रे? तिथे पाणी खूप जास्त येतं. डोंगर असतो, उंच भाग असतो, डोंगराचा भाग उंच असतो आणि त्या ठिकाणी पाणी अडवलं की ते खाली जमिनीपर्यंत सुद्धा मुरू शकतं, झिरपू शकतं. जेवढे डोंगराळ प्रदेश, काल आपण पाहिलं नहर योजना मलिकंबरची, त्याने पण उंचावरच तलाव बांधला होता आणि तो कालव्याच्या साह्याने खालपर्यंत पाणी आणलेलं. तर अशा प्रकारे काय करायचं? लहान लहान धरणं डोंगराळ प्रदेशामध्ये बांधायची. दुसरा बघा, तलाव पाझर तलाव. तलाव तर निर्माण करायचे, पण कोणत्या प्रकारचे? पाझर तलाव. पाझर म्हणजे काय? पाझरणारे. जसा स्पंज असतो की नाही, स्पंजामध्ये जर आपण त्याच्यामध्ये जर पाणी आपण हे केलं तर खालपर्यंत येतं की नाही, थोडस दाबलं की. हा, तर तसं याच्यामध्ये पाझर तलावामध्ये पाणी साचलं की ते काय होतं? खालपर्यंत मुरू लागतं आणि आजूबाजूचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशामधली जी पाण्याची पातळी आहे ती पातळी वाढू शकते. फक्त यासाठी काय करायला लागतं? तर जे खडक असतात, माती असते, त्या मातीचं निरीक्षण करावं लागतं, त्याचं परीक्षण करावं लागतं आणि मग ती जी माती किती खोलीपर्यंत आहे, किती खोलवर आहे ते बघायला लागतं. खाली जर कातळ असेल, कातळ म्हणजे काय? तर खडक असतो ज्यातून पाणी झिरपू शकत नाही, जाऊ शकत नाही असा खडक. तो जर याच्यामध्ये खाली असला, पाझर तलावाच्या खाली, तर ते जे पाणी आहे ते पाणी खाली जमिनीमध्ये मुरू शकत नाही, जाऊ शकत नाही. पण आजूबाजूचा जो भाग आहे त्या आजूबाजूच्या भागामध्ये ते पाणी झिरपून पातळी वाढू शकते आणि हे जर पाझर तलाव थोडेसे उंच भागात असेल तर खालपर्यंत गावापर्यंत पाणी येऊ शकतं. हा, तर बघा पुढे आता आणखी कोणता उपाय करता येईल? बघा चित्रामध्ये दिसतंय, पाण्याचे प्रवाह दिसत आहेत. कशाचे आहे ते? नदी. तर हे नद्यांचे जे पात्र आहे, पात्र म्हणजे काय? तर नद्यांच्या आजूबाजूचा जो भाग आहे ज्यामधून पाणी वाहून नेलं जातं त्याला म्हणजे थोडक्यात काय? किनारा. आपल्या भाषेमध्ये आपण किनारा म्हणूया. तर हा जो नदीचा किनारा आहे ज्यामधून पाणी वाहून जातं त्याला म्हणतात नदीचे पात्र. तर हे जे पात्र आहे हे काय करायचं? कृत्रिमरित्या सरळ करायचं. सरळ करायचं म्हणजे त्यामधून ते पाणी काय होईल? वाहून जाऊ शकेल. या ठिकाणी बघा पहिल्या चित्रामध्ये ते जे पात्र आहे ते सरळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. दिसतोय ना तुम्हाला? हो. हा, दुसऱ्या चित्रामध्ये पण तसंच आहे बघा. पात्र काय? हा, म्हणजे नदीचा प्रवाह दुसऱ्या बाजूने आहे बघा, पण तो आपण काय केला? सरळ केला. काही काही ठिकाणी त्या योजना जगभरामध्ये सुद्धा वापरलेल्या आहेत. तर अशा रीतीने नद्याचे पात्र आपण सरळ करू शकतो. पुढचा बघा, संरक्षणात्मक योजना म्हणजे महापुरावर आपल्याला काय करता येईल? तर आपण काय केलं पाहिजे? कामे खूप प्रमाणामध्ये झाडं झाडं लावली लावून पाहिजे. त्याची जंगल तयार केलं पाहिजे. हा,
तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा सगळेजण काम करतायत त्या ठिकाणी त्यांनी झाडं लावली आणि त्याचे हळूहळू कशात रूपांतर होईल. खूप जर झाडं असली तर त्याचं रूपांतर जंगलात होतं जंगल. आणि जंगलात रूपांतर झाल्यामुळे काय होतं, हवा तर शुद्ध होतेच, त्याचप्रमाणे जमिनीची धूप थांबते. तसेच जे पाणी असतं ते जमिनीत मुळांद्वारे शोषलं जाऊन जमिनीतली जी पाण्याची पातळी आहे ती वाढते. कळलं तुम्हाला? हो. आता बघा आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे. बघा काय दिसत, परत एकदा सांगेल मी तुम्हाला. नद्या काय केले, जोडणे. नद्या जोडणे. दोन प्रवाह तुम्हाला वेगवेगळे दिसत आहेत की नाही. हो. तर त्यांचे दोन प्रवाह काय केलेले, एकत्र आणलेले आहे. तर हा सुद्धा बरोबर, तर हा सुद्धा महापुरावरचा एक उपाय आहे. सगळे उपाय तुम्हाला कळले पाचीच्या पाची. हो. आता बघा पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे, वीज पडणे. आपण ज्या वेळेला स्थितिक विद्युत हा भाग पाहिला, तो धडा पाहिला, त्यावेळेला वीज पडणे हा भाग आपण खूप डिटेलमध्ये किंवा पूर्ण माहिती त्याची पाहिलेली होती. तर थोडक्यात आपण बघूया वीज पडणे म्हणजे काय. ही जी वीज आहे ती वीज एका ढगामध्ये किंवा दोन ढगांमध्ये घडू शकते. या ढगांमध्ये धन आणि ऋण प्रभार असतात आणि प्रवर्तनाने म्हणजे काय, तर ज्या स्थितिक विद्युतच्या किंवा विद्युत प्रभार निर्माण करण्याच्या ज्या दोन पद्धती आहेत त्या पद्धतीतील एक पद्धत प्रवर्तन म्हणजे डायरेक्ट स्पर्श न होता जर विरुद्ध प्रभार एकत्र आले तर त्यांच्यामध्ये आकर्षण होतं. आणि ढग आणि जमीन यांचे ज्या वेळेला ढगांच्या खालच्या बाजूला ऋण प्रभार असतो आणि जमिनीतला धन प्रभार यांचं आकर्षण होऊन जे ऋण प्रभार असतात ते ऋण प्रभार जमिनीकडे काय होतात, खेचले जातात आणि ते प्रवाहित होतात. प्रवाहित होताना त्याच्यामध्ये प्रचंड उष्णता, त्याचप्रमाणे प्रकाश आणि ध्वनी. आपल्याला विजांचा कडकडाट ऐकू येतो की नाही, येतो ना. तसं विजांचा कडकडाट सुद्धा म्हणजे ध्वनी सुद्धा निर्माण त्या ठिकाणी होत असतो. आणि ही जी आहे वीज, ही वीज आपल्याकडे प्रवाहित झाली की मग त्याला काय म्हणतात, वीज पडणे असे म्हणतात. तर ह्या ज्या विजा असतात ह्या म्हणजे पावसाळ्याच्या किंवा कधी कधी पावसाळा नसताना सुद्धा ढगांचा कडकडाट, विजांचा चमचमाट आपल्याला दिसतो. जेवढ्या विजा चमकतात तेवढ्या विजांपैकी फक्त 5% विजा आपल्या जमिनीवर पोहोचू शकतात. बाकीच्या ज्या 95% ह्या आकाशातच राहतात. लक्षात आलं तुमच्या? हो. आता पुढे बघा, हे जी वीज पडण्याचं आपण म्हणतो की चला सहसा जास्त वीज कुठे पडते, झाडाच्या शेंड्यावर, उंच इमारतींवर. परंतु जगाचा जर आपण विचार केला तर जगामध्ये खुल्या मैदानात वीज पडण्याचं प्रमाण हे सर्वाधिक आहे. वीज प्रभावित व्यक्ती मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण जागतिक स्तरावर कमी असले म्हणजे विजेने मृत्यू पावणारे लोक खूप कमी आहेत किंवा जीवितहानी खूप कमी होते बाकीच्या ज्या आपल्या आपत्ती आहेत त्यापेक्षा. परंतु मृत्यूने
न उडवलेले जे लोक असतात म्हणजे ज्यांना मृत्यू येत नाही विजेमुळे, त्यांच्यावर ह्या विजेचे खूप काळापर्यंत असे परिणाम दिसून येतात. तर ज्यांच्यावर वीज पडलेली आहे म्हणजे वीज प्रभारित व्यक्ती आहे त्यांच्यावर त्वरित इलाज केला पाहिजे. जर त्वरित इलाज त्यांना मिळाला तर त्यांचे प्राण आपल्याला वाचवता येतात. कधी कधी हे जे व्यक्ती आहेत ही व्यक्ती अपंग सुद्धा होतात. हार्ट अटॅक सुद्धा त्यांना येऊ शकतो. म्हणून वेळीच त्यांना प्राण वाचवण्यासाठी त्यांच्यावर इलाज करणे महत्वाचे असते. विजेचा आघात झालेल्या ठिकाणाचा अभ्यास केला असता आपल्याला असे लक्षात येते की सर्वात जास्त प्रमाण हे खुल्या मैदानात तर कमी प्रमाण हे झाडाखाली व पाण्याजवळ आहे. नेहमी व्यक्ती एखाद्या उंच ठिकाणी असेल किंवा एखाद्या उंच वस्तूजवळ असेल तर त्याच्याकडे वीज लवकर आकर्षित होते आणि मग दुर्घटना घडतात. समजलं तुम्हाला? म्हणून आपण म्हणतो झाडावर चढू नये, झाडाच्या शेंड्यावर पटकन वीज खेचली जाते. हा, तर पुढे आपण बघणार आहोत बघा. वीज वीज असताना कडकडत असताना काय दक्षता घ्याल? काय दक्षता घ्याल बघा, आपल्याला एक एक बघायची आहे. झाडाखाली बसतो आपण, एकदम बरोबर, शाबास. झाडावर चढतो, एकदम बरोबर, व्हेरी नाईस. ह्या गोष्टी आपण झाडावर चढतो, करू बरोबर, ह्या गोष्टी आपण करू नये म्हणजे मैदानात विजेपासून आपल्याला झाडाखाली उभी राहू नका. एकदम बरोबर, उंच शाबास ठिकाणी शाबास 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 शाबास. मैदानात झाडाखाली उभे राहू नका, उंच ठिकाणी झाडावर चढू नका. हे आपण वीज कडाडत असताना म्हणजे वीज पडणे ही आपण टाळू शकत नाही, पण काही गोष्टींची काळजी आपण नक्कीच घेऊ शकतो. तर त्या काळजीपैकी, त्या उपायापैकी, दक्षतेपैकी ही एक पहिली दक्षता आपण घ्यायला हवी. आपल्याला कळतं की आता विजा चमकतायत, आणखी कोणती काळजी घ्यायला हवी बघा. विजेच्या खांबावर इत्यादी जवळ उभे राहू नका, कारण बरोबर, शकतो. एकाने उत्तर द्या बाळांनो. विजेचा खांब, इत्यादी जवळ बरोबर बरोबर, शाबास. आता पुढचा बघूया आपण. कारण काय की दिसतंय वीज तुम्हाला? तेव्हा आपण गाव, शेत, बाग आणि घर यांच्या भोवतीच्या तारेच्या कंपाऊंडला टेकू नका. बरोबर, गाव असेल, गावाच्या भोवती कंपाऊंड, हा ऐका जरा, गावाच्या भोवती कंपाऊंड कमी प्रमाणात असतं, पण शेत असतं, आवार असतं, बाग असते, घर असते, याच्या भोवती आपण कंपाऊंड बांधतो बघा, बांधतो की नाही? आणि ते कंपाऊंड सहसा आपण तारांपासून बनवतो. लोखंडाच्या तारा असतात आणि त्या तारांच्या जवळ किंवा टेकून उभं नाही राहायचं. का राहायचं नाही? तर ह्या ज्या तारा असतात, बोला. लागू शकतो, बरोबर, कारण की आपल्याला शॉक लागू शकतो. शॉक, वीज तर आकाशात असते, मग शॉक कसं लागणार? पण ती वीज आपल्याकडे खेचून म्हणजे त्या तारांकडे खेचली जाऊ शकते का? आणि खेचली जाऊन ती आपल्याला आपल्या अंगावर पडू शकते किंवा आपल्याला त्याच्यापासून इजा होऊ शकते. तर ह्या ज्या तारा असतात, ह्या तारा धातूपासून बनवलेल्या असतात. लोखंड हा धातू आहे आणि धातू असल्यामुळे त्यातून वीज आणि उष्णता पटकन वाहून नेली जाऊ शकते. म्हणून आपण त्यांच्याजवळ टेकून उभं राहायचं नाही किंवा टेकून बसायचं नाही. समजलं तुम्हाला? त्याला आपण उष्णतेची सुवाहक म्हणतो. हा, आता पुढे बघा.
एक माणूस सायकल चालवतो, एक माणूस होडी चालवतो, बरोबर. बाईक म्हणजे चालवतो. बरोबर एकदम. म्हणजे एक जण पाण्यात आहे, एक जण दुचाकीवर आहे, मोटरसायकलवर आहे. तर असं जर आपण असलं, पाणी असेल तर पाण्यामधून सुद्धा विद्युत प्रवाह म्हणजे विजेचा प्रवाह जाऊ शकतो, पटकन आकर्षित होऊ शकते. जर सायकलवर असेल, दुचाकीवर असेल तरी सुद्धा वीज आपल्या अंगावर पडू शकते. तर अशा वेळेला आपण लगेच सुरक्षित जागी जायला सुरक्षित पाहिजे. ठिकाणी जा. हा, किंवा नाही काय करता आलं तर त्या वाहनावरून आपण म्हणजे वाहन चालवणं थांबवायला हवं. पाण्यात असणार तर पाण्याच्या बाहेर पटकन यायला हवं. समजलं तुम्हाला? पिवळ्या चित्रामध्ये बघा दिसतंय की वीज पडताना दिसते, झाड आहे आणि ती व्यक्ती कुठे जाते? घरामध्ये जाते, सुरक्षित ठिकाणी जाते. हो की नाही? हा, तर अशा प्रकारे आपण सुरक्षित जागी जायला पाहिजे. पुढच्या चित्रात बघा. सगळेजण एकत्र आहे बघा. हा, ज्या वेळेला विजा कडाडत असतील एकाच वेळी त्यावेळेला अधिक व्यक्तींनी एकत्र थांबू नका, थांबू नका. कारण का? कारण की वीज तर पडू शकते. हा, बरोबर आहे. म्हणजे एका व्यक्तीवर जरी विजेचा प्रवाह आला, वीज पडली तरी ठराविक अंतरापर्यंत त्याचा जो प्रभाव असतो तो प्रभाव राहतो आणि दुसरे जे बाजूचे व्यक्ती आहेत त्यांना त्याची इजा होऊ शकते. म्हणून आपण एकत्र थांबायचं नाही. ज्या वेळेला विजा कडाडत असतील तेव्हा एकत्र थांबू नये, कारण त्याच्यापासून आपल्याला हानी होते. आता एकत्र तर थांबूच नाही, पण समजा कमी व्यक्ती असतील, आता ती जास्त व्यक्ती होत्या, जास्त लोक होती, पण जर कमी असतील, 2 असतील तर लांब बसायचं. लांब बसायचं. किती जवळ 15 फूट अंतर बरोबर बरोबर, शाबास. तर 15 फूट कमीत कमी अंतर दोघांमध्ये असेल एवढ्या लांब त्यांनी बसायचं असतं. हा, म्हणजे एकाला इजा झाली की दुसऱ्याला होऊ शकत नाही. आता बघा आणखी काय करायचं. आपण प्लग मोबाईल लावलेला असतो. पासून लांब बसायचं. बरोबर, शाबास. मोबाईल चार्जिंगला असताना मोबाईलचा वापर करू नये. एकदम बरोबर. का? कारण की आपल्याला शॉक लागू शकतो. शॉक लागू शकतो आणि वीज आहे ती वीज आपल्याकडे पटकन खेचली जाऊ शकते. कारण ज्या वेळेला आपल्याला शॉक लागू बरोबर शकतो आहे. आणि ज्या डोळे खराब वेळेला होणार. मोबाईल जरी आपण चालू करतो तर मोबाईल जेव्हा चालू करतो त्यावेळेला सुद्धा त्याच्यामध्ये प्रचंड अशी विद्युत शक्ती असते, लहरी असते. होऊ शकतो. हा, आणि त्यामुळे वीज खेचली जाऊ शकते. आपल्या घरामध्ये जर फ्रीज असेल, त्याचप्रमाणे एसी असेल, तर अशी जी टीव्ही असेल, अशी जी उपकरणं आहेत ज्यांना वीज जास्त लागते, ती वीज एकदम प्रवाह आल्यामुळे खराब होऊ शकतात. तर ते जे आहे बटन, ते बटन सुद्धा आपण काय करायला पाहिजे, बंद करायला पाहिजे. नाहीतर त्यांचं नुकसान होऊ शकतं, आपल्याला पण इजा होऊ शकते. समजलं तुम्हाला? बघा मोबाईल काय केलेलं आहे. पडण्याचा अपघात. पायाखाली बघा, पायाखाली प्लॅस्टिक घेतलेलं आहे. आपण जेव्हा विजेची कामं करतो बघा, प्लास्टिकचे बूट. हा, तर ज्या वेळेला असं काही काम करत असणार किंवा वीज असेल, विजा कडाडत असणार आणि आपल्याला काम करणं भाग असेल तर आपल्या शक्यतो करूच नाही. पण असं काम करताना पायाखाली कोरडं लाकूड घ्यायचं. लाकूड का घ्यायचं? तर त्यातून विद्युत प्रवाह जाऊ शकत नाही, तो विजेचा दुर्वाहक आहे.
त्याचप्रमाणे लाकूड पण घेऊ शकतो, प्लॅस्टिक घेऊ शकतो, गोनपाट घेऊ शकतो आणि कोरडा पालापाचोळा सुद्धा घेऊ शकतो, कारण यांच्यामधून विद्युत वाहून जाऊ शकत नाही आणि पर्यायी आपल्याला इजा होऊ शकत नाही आणि झाली तरी ती कमी प्रमाणात होती. समजलं तुम्हाला? समजला? बघा आता. हा, ज्या वेळेला विजा पडतात, आपण जर बाहेर असतील तर समजा आपल्याला नाही सुरक्षित जाता येईल, हा, तर आपण काय करायचं, घाबरून बसतो. आपले पाय हा बरोबर आहे, पाय दोन्ही असे एकत्र करायचे, गुडघ्यांवर आपलं डोकं आणि हात ठेवायचे, हा, आणि डोकं असं खाली घ्यायचं, म्हणजे आपल्याला विजेपासून बचाव करता येतो. चित्रामध्ये दिसतंय बघा कसे बसलेले आहेत ते. उजव्या बाजूचं चित्र बघा. हा, तर असं त्या ठिकाणी बसायचं, म्हणजे आपल्याला विजेपासून बचाव करता येतो. समजलं तुम्हाला? पुढचं बघा. पुढचं बघा. पोहणारे असतील, मच्छीमारी असतील, यांना पाण्यातून पटकन बाहेर काढायला पाहिजे, कारण का पाण्यामध्ये विद्युत प्रवाह, विजेचा म्हणजे पडणारी वीज त्या ठिकाणी जाऊ शकते. हा, हा, बरोबर बरोबर. आणि या ठिकाणी बघा, आपण स्थितिक विद्युत मध्ये हा भाग पाहिलेला आहे. याच्या आधीच तुम्हाला सांगितलं की आपलं घर हे सगळ्यात सुरक्षित ठिकाण आहे, पक्क घर सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. तर ज्या वेळेला वीज पडते, आपण आपली म्हणजे अशी खात्री करून घ्यायची की आपल्या आजूबाजूला उंच इमारत आहे का, त्या उंच इमारतीवर तडित रक्षक आहे का, ही जर माहिती मिळवलेली असेल तर त्या ठिकाणी जर तडित रक्षक असेल तर आपलं घर हे सुरक्षित असतं. कसं? तर वीज ही काय होते, उंच इमारतींवर पडते, जास्त करून झाडाच्या शेंड्यांवर पडते, बरोबर की नाही? पण तडित रक्षक जर उंच इमारतीवर बसवलेला असेल तर ती इमारतच फक्त सुरक्षित न राहता आजूबाजूचा जो परिसर असतो, घरं असतात, ते सुद्धा सुरक्षित राहतात, कारण जेवढी वीज असते तेवढी वीज तडित रक्षकाद्वारे त्या इमारतीवरून खेचून घेऊन ती जमिनीमध्ये जाते. या ठिकाणी बघा, तुम्हाला दुसऱ्या चित्रामध्ये तडित रक्षक कसं असतं ते दर्शवलेलं आहे. याची माहिती आपण मागच्या पाठामध्ये स्थितिक विद्युत मध्ये पाहिली होती. हा, तर जर नसेल तर आपण काय करायचं, ते बसवून घ्यावं. हा, आता आपण काय काय शिकलो बघा. ढगफुटी, बरोबर, महापूर, बरोबर, महापुराचे परिणाम, वीज पडणे, विजेपासून बचाव कसा करावा, बरोबर, ह्या गोष्टी आपण शिकलो. आता स्वाध्याय बघा आणि याची उत्तरं द्या. आज आपण कोणत्या नैसर्गिक आपत्ती पाहिल्या? आज ढगफुटी, महापूर, वीज पडणे. एकदम बरोबर, शाबास, एक्सलंट. ढगफुटी म्हणजे काय? थोडक्यात जरी सांगितलं तरी चालेल एका वाक्यात. पाणी साचणे. पाणी साचणे का? जो ढगातनं पाणी येतं तो जर त्याच्यामध्ये गेला तर त्याच्यात अतिवृष्टीचा पाऊस पडू शकतो. एकदम बरोबर, एकदम बरोबर, एक्सलंट, शाबास. महापूर कशाला म्हणतात? जलचक्र. महापूर, जलचक्र नाही, महापूर. जेव्हा सगळीकडे पाणी नदीला पूर आणि बरोबर, ज्या वेळेला खूप पाऊस सगळीकडे येतो पाणी त्यावेळेला साठतं, भरतं, सगळीकडे पाऊस पडतो, खूप पाणी साठतं तेव्हा महापूर. एकदम बरोबर, शाबास. बघा पुढचा प्रश्न. महापुराचे परिणाम काय? घरात पाणी
हा, काय परिणाम होतात? घरात पाणी शिरते. एकदम बरोबर, शाबास. पाणी जातं माणसं बोटीत घरात पाणी जातं, खड्ड्यांमध्ये पाणी जमतं. बरोबर, एकदम बरोबर. वातावरणात दर सेकंदाला किती विजा चमकतात? 100 मिली. नाही. 100 मिनिटात तर प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडतो, त्याला ढगफुटी म्हणतात. हा, ते ढगफुटीचं झालं. पण विजा किती चमकतात दर सेकंदाला? तर दर सेकंदाला 40 विजा चमकतात. 95% आकाशात राहतात, 5% फक्त जमिनीवर येतात आणि 40 दर सेकंदाला होतात. विजा कडाडत असताना कोणती काळजी घ्याल? घरी सुरक्षित राहू आणि झाडावरती चढायचं नाही. एकदम बरोबर, शाबास. आणखी सांगता येईल? बसायचं कसं? मैदानात झाडाखाली उभे राहू नका, झाडाखाली उभं राहायचं नाही. एकदम बरोबर, शाबास शाबास. हा, तर बाळांनो, आपण आज 3 आपत्ती पाहिल्या. आता याचा पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या सोमवारी बघणार आहोत. जे 3 आपत्ती राहिले आहेत ते आपण पुढे बघू. हा, धन्यवाद. थँक्यू टीचर.